नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. खरं तर आज दिनांक 6 जून 2026 म्हणजे या 6 जूनपर्यंत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाहीत, त्यांनी कृपया हा पोस्ट या ठिकाणी लाईक करून कमेंटमध्ये आपलं नाव, आपलं जिल्हा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. तसेच पात्र असूनही ज्या बहिणीचे हप्ते बंद झाले आहेत त्यांनी देखील कमेंटमध्ये आपलं नाव आणि किती हप्ते एकूण रखडलेले आहेत आणि आजपर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. खरं तर सध्या नवीन यादी तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेला आहे. त्यामुळे फक्त पात्र बहिणींनाच पुढील हप्ता म्हणजे तांत्रिक अडचणी दूर करून फक्त केवळ पात्र बहिणींनाच पुढील हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. खरं तर आपल्या हक्कासाठी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना अपात्र केला गेलेला आहे. अंतिम यादी देखील या ठिकाणी तयार झालेला आहे व अंतिम या ठिकाणी यादीसाठी तांत्रिक अडचणी दूर करून अंतिम यादी प्रकाशित करण्यात आलेला आहे, अशी देखील माहिती आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून, यांच्या संकल्पनेतून व यांच्या विचारातून सुरू झालेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेमध्ये 5 ते 6% लाडक्या बहिणींना अद्यापही मार्च एप्रिलचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापासून हप्ते रखडले गेलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये वाढलेला आहे, परंतु अद्यापही मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे जवळजवळ 3000 रुपये पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही. म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज, या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो आहे. ज्यांना पात्र आहेत, ज्यांना खरंच गरज आहे अशा लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी राज्य सरकारने वगळलेलं आहे, असं देखील घोषणाबाजी देत प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी आंदोलन होताना देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे. तरी ज्यांना गरज आहे, ज्या खरंच लाडक्या बहिणी अपात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा राज्य सरकारने संधी द्यावं एवढंच या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतोय. आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.